जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. चालेल, चला आपण सुरुवात करूयात. माझा स्क्रीन दिसतोय? हो. हा, ठीक आहे. ओके. लोड व्हायला वेळ लागतोय का? हा. पहिलं वाक्य आपण करत होतो का आपलं झालं होतं? पहिलं करत होतो. करत आणि कोण करत होतं माहिती लक्षात आहे? मोहिनी तर अपशंक मोहिनी ताई किंवा त्यांच्या नंतर किंवा नाही, मग नाही. छायाताईच अप असणार. नाही अपशंकर मला वाटतं त्यांच्यापैकी कोणतरी करत होत. रूपालीताई होत्या का? हो, बहुतेक असं वाटतंय मला. आठवत नाही. हा, एकदम मला पटकीनी. एक मिनिट, आपण असं करूयात, मागची स्लाइड बघूयात. कदाचित नयन मनोहर मुद्यानम. नाही, माझ्या ते हे सुकेशाताईंनी केलं असावं. असेल. नाही, मी काल काय म्हणताय? काल मी नव्हती. अच्छा, तुम्ही नव्हतात का? बर बर, नाही नाही, मग सुकेशाताई नाही. बर ठीक आहे, जाऊ दे, आपण पहिल्यापासूनच सुरू करू. सरळ छायाताई आलायत का? हो सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. छायाताई, हा घ्या, पहिलं वाक्य घेता. हो आपल्याला खालील वाक्यांचा अनुवाद करायचा आहे. हो. हा, आणि हे नाहीये, थांबा, कारण नाही, की हे हे आपलं झालं झालेलं होतं. आहे माझ्या लक्षात आलं. झालेलं आहे. आपल्याला आता हिंदी मधनं संस्कृत मध्ये हा. अनुवाद करायचा आहे. आणि हा. परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारे येणार आहे. हिंदीत तुम्हाला वाक्य देतील आणि त्याचं तुम्हाला संस्कृत मध्ये अनुवाद करायचा आहे. हे हा, वहा पाहिजे का? वहा वहा एक पाहिजे, जंगल. ते माझ्या हा, लक्षात आलेलं आहे. वहीच्या ऐवजी वहा. वहा. तसं बघायला गेलं ना, तर विशाखाताई वही पण चालतं, जर का आधी काही कॉन्टेक्स्ट असेल ना. तर चालेल. हा, म्हणजे आपण असं म्हणलं की कात्रजच्या इकडे गेलात, आपण हो. कात्रज विषयी काहीतरी बोलतोय, समजा मी पुण्यातले आहात, तुम्ही असं धरून चाल बर का, हम्म, किंवा मुंबईच्या असाल तर पवईच्या बाजूला आपण जाऊ. नाही, मग पुण्याचीच आहे. हा, मग ठीक आहे. आणि आपण मग म्हणतो की हा, ते कात्रजच्या तिकडे आम्ही गेलो होतो, तिथेच एक जंगल पण आहे, असंही आपण म्हणतो, बरोबर. बरोबर. हा, हा, वही एक जंगल है. बरोबर. हा, अशा अर्थाने. नाही, हे मी पुस्तकात बघितलं होतं ते वहा. बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तरी तुम्ही म्हणजे निदान हिंदी वगैरे अशा बघताय. आम्ही तर सरांनी आम्हाला वारंवार सांगून देखील आम्ही फक्त मराठीचं संस्कृत करायचो. कारण मी की पण आम्ही, मी हो, बऱ्याच वेळा हिंदीचं मराठीत करते आणि मग संस्कृत करते. हा, मग त्यापेक्षा आम्ही वर्गातले सगळे विद्यार्थी म्हणलं जाऊ दे, मराठी मातृभाषा आहे, समजायला सोपी, आपण मराठी वाचू आणि मराठीचाच अनुवाद करू. बरोबर. चालेल, घ्या छायाताई पहिलं वाक्य. आणि हे वहा हो सर. असं वाचा. ठीक आहे, मी एक बरं. मिनिट हे जरा दुरुस्त हो. करतो, तर बघू नका जरा. मी फक्त लाल करून ठेवतो आणि मग पुस्तकाप्रमाणे हिंदी काय जे असेल ना, ते वहा असेल तर वहा करीन मग. हा, करा. वहाँ एक जंगल है. हम्म. तत्र एकम वनम अस्ति. वनम वन अस्ति. अस्ति. वनम नपुसकलिंगी, ते वन. हाँ. तत्र एकम तत्र वनम एकम असते. वनम अस्ति. बरोबर आहे. पुढचं दत्ताताई घ्याल. हो हो हो. वह बहुत बड़ा है. हा, आता वह म्हणजे त्या जंगलाविषयी बोलतायत आता. हाँ. वहला मग
सहा तत् वगैरे असं सहा. आपण शिकलो होतो, आठवत आहे? तत् म्हणून होतं हो बघा. हो सह. सह नाही सह म्हणजे ते मोठे ते युष्मद, मोठे जंगल ते हा मोठे आहे. ते तत् ते तत् बरोबर आहे. तत् 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 ते अतीव तानी, विशाल तत् ते असते. हा तानी आपण शिकलो ना. हो हा मग तत् तत् अति तत् अति अतीव अतीव विशाल विशाल अस्ति. विशालम अस्ति. विशालम असते. कारण की आता वन नपुसकलिंगी आहे म्हणजे विशालम म्हणायला पाहिजे. हो इथे बहु पण चालेल, तत् बहु विशालम असते. हो हो चालेल ना, बहु पण ओके. चालेल, अगदी चालेल. अं, कोणाच्या तरी घरचं ऐकू येते तर त्यांनी कृपया म्यूट हो करा हो जर बोलत नसाल माझ्या तर. हा चालेल. 3. कोण घेत आहे पुढचं? अपर्णाताई आल्यात. बर नसतील तर मग निशिकांताताईंकडे जाऊ. थे वन का राजा शेर है। अ, अ, नृपह हा वनस शब्द आपण शिकलोय. हा नृपह म्हणजे राजा असं हो आपण नृपः शिकलेलं आहे. आणि वनस्य हा नृपः शेर शेराला काय सिंह नाही म्हणत ना, अं, सिंह सिंहाला सिंहच म्हणतात. हा नृपम पाहिजे ना. व्याघ्र हो. नृपह, नृपह नाही, नृ- व्याघ्र म्हणजे वाघ होतो ताई. व्याघ्र म्हणजे वाघ. हा वाघ, शेर सिंह हा सिंह सिंह. सिंहाला काय म्हणतात. सिंह आहे ना शब्द. सिंहच आहे ना, आम्ही तेच म्हणत हो होते आहे ना, की असं काय सिंह करताय असती. ताई? नरसिंह आपण किती वेळा बोलतो. हो मग वनस्य नृपः सिंह असते. हा असं होतं बरं का बऱ्याच वेळेला, की अगदी डोळ्यासमोर शब्द असतो आणि आपल्याला ब्लँक. वाटतं की अरे हा हिंदी मधनं आलाय का, सिंह सिंह सिंग वगैरे. पण नाही, तो संस्कृतच आहे आणि त्यांनी त्याचा सिंग केलेला आहे हिंदीवाल्यांनी. चालेल, तर पुढचं घेत आहे सीमाताई. इसलिए उसे वनराज कहते हैं। हा इसलिए म्हणजे म्हणून अतः. म्हणून त्याला वनराज म्हणतात. हा अतः हा त्याला अतः तम त्या- तम तम वनराज वनराज इति उच्यते। उच्यते. इति नको का असं उच्यते असं असं. नाही. पण इथे असे उसे वनराज ऐसे असं कहते नाही. म्हणलं असतं असं तर नाही. मग इति म्हणलं असतं. हा पण नाहीये तो शब्द तर का घालताय? घालायला नको. बरोबर. हा आणि उच्यते. तं वनराज उच्यते हा बघा कथय. आपण संजय वाच म्हणतो बरोबर आहे. ही जी हो उवाच वगैरे ही जी सगळी आहेत ना रूप, तसं हे उच्यते म्हणले जाते, म्हणतात या अर्थी आहे. हा ते येते अंते, मी तुम्हाला म्हणलं होतं ना आत्मनेपदीची ही हो प्रत्यय आहेत. हे वहे हो मै से येथे द्वे ते येते अंते, म्हणून यांनी आत्मनेपदी वापरलेलं आहे. आणि कथयंती हे तर आपल्याला माहिती होतं, नेहमीच. नेहमीच आहे. चालेल. शेर मांस खाता है. कोण घेणार आहे आता सीमाताई नंतर? विद्याताई तेंडोलकर. हाँ, शेर मांस खाता है. हा म्हणजे सिंह सिंह हा मांस खातो. सिंह हा हा मा- मांसम. खादती मांसम खादती. हा हे बघा ताई, एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला एखादा शब्द येत नाही असं वाटतं आपल्याला, ठीक आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, सरळ तुम्हाला मराठीतला जो शब्द आहे ना त्या लिंगामध्ये त्याची बरोबर विभक्ती करायची आणि धाडकीने वापरून टाकायचा. हम्म. म्हणजे तो चालेल. केवळ शब्द नाही माहिती म्हणून अडखळून नाही बसायचं. हम्म. आणि इथे आपण सगळेच जण विद्यार्थी आहोत आणि सगळेजण आपण मराठी भाषेमधलेच मराठी भाषिकच आहोत. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला कळणार आहे.
हा म्हणजे आता उद्याला जर का कोणी म्हटलं की अहम बॅलेम करोमी, मला लक्षात येईल बॅलम म्हणजे बॅले नावाचा काहीतरी डान्सचा प्रकार आहे, ते ही मुलगी करते. हम्म. आता बॅलेला शब्द मी जर का शोधत बसलो तर खूप वेळ लागेल. हो बरोबर. हा, म्हणून माहितीच नसेल किंवा बॅलेला काय म्हणतात, सरळ बॅले हा शब्द वापरून पुढे जायचं. पण ही सवय हळूहळू काढायची. हम्म. नाहीतर मग कसं होईल, कायमच तुम्ही तसं बोलत राहाल. म्हणजे मग आता जसं आपण मराठीची सगळा चिवडा करून ठेवलाय की कारण आपण त्याच्यात मराठी इंग्लिश शब्द आणून ठेवले. हो. हा, लताताईंकडे आवाज येतोय. हो, बाहेर लताताईंकडे कोणाच तरी येतोय. आवाज. नाही नाही, माझ्याकडचं नाही सर, आता दुसरीकडचा. माझा नाही, आमच्याकडचा नाही. बरं. ठीक आहे, हरकत नाही. यह पुढचं जीव वाक्य कोण घेत आहे आता? विद्याताई नंतर अपशंकर कुटुंबीय आलेत का? जर नसतील दोघही जण तर मग विशाखाताईच. यह जीव जीभ से पानी पीता है. हा, एषः जिह्वया जलं पिबति. हा. आता एषः म्हणजे आपण तुम्ही या सिंहाला खरंच हात लावणार आहात का? नाही, मग अयम हा, अयम ओके अयम. मी विचार करत होते एशिया का अयम, पण एशिया म्हणजे अगदी हात लावता येईल असं. ओके. हा, काल आपण म्हणलं ना, मी तुम्हाला हो, माझ्या बरोबर. बायकोचं उदाहरण दिलं होतं. हो. हा, अयम अयम जिह्वया जलं पिबति. हा. जिव्हा आणि जिव्वया, मालया सारखं जिव्हाया, जिव्वया. हो. बरोबर. आणि हा शब्द जर का तुम्ही नीट बघितलात ना, तर जिव्हवया आहे तो. हो, आणि नंतर त्याला वय. हो, जिह्व आणि आपण काय म्हणतो, जिह्वया. जिव्हा विद्या युधपातू कंठम वरत मंदिता. बरोबर आहे. हो, ते जिव्हा मराठीत लिहितो, पण खरं जिह्वा आहे असं आहे, जिह्वा असं आहे. हो, जिह्वया. हा, जिह्व्या, जिहुवा. जिह्वा, बरोबर उच्चार केला. या. जिह्वा. हो, पहिला सुरुवात करायची आणि मग व या करायचं. जिह्वया. जिह्वया जलं पिबति. ओके. हा, हे छोटे बारकावे आहेत नाही, आपण आयुष्यभर चुकीचे करतोय मराठीत. आणि हे दुर्दैवाने आपल्याला आपल्या मराठीतल्या शिक्षकांनी कधी सांगितले नाहीत. म्हणजे मी त्यांना दोष देत नाहीये, पण आपण मोठे म्हणून आपली पण काहीतरी जबाबदारी आहे ना सुधारायची, जेव्हा लक्षात येईल तेव्हा तरी. चालेल, पुढेच घेताय. विशाखाताई नंतर सुकेशाताई आल्यात का? हो आली. हा, घ्या ताई. बरेच नवीन शब्द आहे या वाक्यात. अहो, हरकत नाही, तुम्हाला जे शब्द जमतील तसे घ्या ना. तर मी म्हटलं ना, सरळ मराठी ठोकायचं आणि पुढे जा. तिघी नाही येत ना सर, चिते भेळीये चितेला चित्रक होता. चित्रक. हा, वने एक वृक नावाचा पण शब्द होता. आणि रिंच म्हणजे माझ्या मते भालू. भालू म्हणजे भल्ल. भल्ला. हा, भल्ला. असा होता. बघा, अस्वल. म्हणजे अस्वल. वृक हा एक शब्द आहे, चित्रक हा एक शब्द आहे, आणि भल्ल अस्वल. अस्वल. बरोबर. वने रिंच. हा, जंगल में म्हणजे वने. वने चित्रक अनेक वचन चित्रक काय असेल? चित्रकाः. कह. चित्रक का हा ना ताई, एक चित्रक अनेक चित्ते ना. चित्रकाः. वृक म्हणजे एक लांडगा. रुकः. वृकाः. आणि भल्ल, भल्ल हा एक अस्वल झाला. भल्लाः. भल्लाः भी म्हणजे अपि अपि निवसंती.
निवसन्ति किंवा तिष्ठती चालेल. तिष्ठन्ति. हा मी तिष्ठन्ती. काल सांगितलं होतं ना, प्राण्यांच्या बाबतीत आपण तिष्ठन्ति वापरतो, तिष्ठन्ति माणसांच्या बाबतीत निवसन्ति वापरतो. च अपी पाहिजे ना त्याच्यात. अं, च च आणि अपी. अपि बरोबर आहे. शेवट जर का हा. तुम्ही म्हणत असाल तर चित्रकाः वृकाः बल्लाः च अपि अपि. निवसन्ति. नि- आणि निवसन्ति देखील चालतो बर का, असं काही नाही, पण शक्यतो आपण राहतात. आणि माणसांच्या बाबतीत आपण म्हणतो निवास करतात. आता फरक आहे बर का, निवास आणि राहणे. निवास हा जनरली एका ठिकाणी होतो. प्राणी एका ठिकाणी राहतात का हो? जनरली नाही. नाही. म्हणून ठिकाण त्याला बदलत असतं. तिष्ठन्ति सारखा वापर करतात त्याचा. ठिकठिकाणी. त्यामुळे पण तिष्ठन्ति निवसन्ति वापरला तरी चालतो, त्याच्यात काही गैर नाहीये, पण आपल्याला सूक्ष्म फरक माहिती पाहिजे. निवसन्ति आणि तिष्ठन्ति मध्ये प्राण्यांच्या बाबतीत काय फरक आहे? हे जे कंसामध्ये लिहिलंय ना, तर त्याला मध्ये ते डॅश असायला पाहिजे का जरा त्या हो हो त्या हो स्टाईल हो मध्ये हो लिहिलं तर. हो हो. म्हणजे एका बाकी सगळ्यामधला विसर्ग काढायचा, एक वचन करायचं आणि शेवटच्या शब्दाला मात्र पूर्णपणे प्रथमा किंवा जे काही विभक्ती असेल त्यातलं बहुवचन ठेवायचं. हो, पण त्याच्यामध्ये डॅश येते, त्या हो, डॅश yes, पाहिजे. डॅश कॉमा. लागतोच. ओके. तिथे कॉमा नाहीये. म्हणजे वेगवेगळे हा. शब्द आहे असं. हा. हा. आणि इथे आपण म्हणत होतो की इथे अपी भी रहते है ना, म्हणजे अपी पाहिजे होतं. हम्म. बदलू दे कीबोर्ड. गाडी गेली होती म्हणजे गाडी घेऊन गेली होती मग तो आधी येऊन गेला ना एकदा. नाही आधी येऊन गेला होता तो. आता जरा अलाइनमेंट गेली, इकडचं इकडे आलंय, कारण की ते वाक्य जरा थोडं मोठं झालं त्यामुळे, पण मी ते करतो. पुढचं कोण घेत आहे? सुकेशाताईंचं झालं, मग मोहिनीताई आल्यात का? हो सर. हा, घ्या ना मग ताई. हाथी पर राजा बैठता है. हाती म्हणजे हाथी म्हणजे गज. गज. ओके, ठीक आहे. गज. गज. गजः हा, पर पर म्हणजे काय होईल? सप्तमी होईल, स्थानवाचक आहे आता. हा. गजे. गजे गजे हा, सप्तमी किंवा षष्ठी. गजस्य उपरी असंही म्हणता येईल. हा, गजस्य म्हणजे देवस्य. हत्तीच्या षष्ठी. वर, वरच्या बाजूला हा, असंही गजस्य. तू म्हणतात. उपरी. हा, उपरी बैठता है. नृपः. उपविश्य. नृपः. नृपः उपविशति. उपविश्य. चालेल ना, उपविशती. हे बघा, त्यांनी पण गजस्य उपरी वापरलं. हो. गजे वापरलं तरीही चालेल, पण गजस्य उपरी हे जास्त बरोबर ठरतं. कारण की तुम्ही बघा ना, कल्पना करा, हत्ती आहे आणि आपण हत्तीच्या असं वर जातो, बरोबर? हो, वर. हा, बरोबर. म्हणून गजस्य उपरी हा जास्त रास्त उपयोग आहे असं मला वाटतं. कारण की गजे म्हटलं तर आता आपल्याला माहिती आहे की गजा म्हणजे हत्ती, आणि हत्ती तर कधी माणूस बसत नाही, हत्तीवरच माणूस बसू शकतो. पण सप्तमी विभक्तीनुसार गजेचा अर्थ हत्ती त असाही होऊ शकतो, त इ आ. म्हणून गजस्य उपरी हा जास्त योग्य वापर होतो इथे. येते लक्षात मोहिनीताई? हो हो सर. हा, चालेल, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. छायाताई? हो सर. हाथी मांस नहीं खाता.
हा, हातीला गज आपण ठरलं होतं. गजः मासम न खादती. अगदी बरोबर. छानच. छान केलं ताई. धन्यवाद सर. भक्षयती पण चालेल हो, का भक्षयती नाही? करा, खादती चालेल. करा, भक्षयती करा, काही हरकत नाही. त्यांनी खाणं म्हटलेलं आहे ना, त्याच्यामुळे मग तो शब्द घेतला, खादती. हा, ठीक आहे ना, हरकत नाही. भक्षयती म्हणलं तरी चालेल. दत्ताताई. हो. हा- हाती बहुतेक धीरे लताताईंचं शेजारच्या घरातल्या भांडणाकडे लक्ष असावं. नाही, नाही. छोट्या मुलांची शाळेची मी गडबड गंमत करतोय असते. बर का. हो हो, नाही नाही, छोट्या मुलांची शाळेची गडबड असते ना. हो ना, हो. ते अहो, इतकी छान वाटतं, किलबिल करतात ती मुलं. हं, खरंच छान वाटतं सकाळी ते मुलं शाळेत निघाली की. ते कधी काही त्रास देत नाहीत, कधी कधी अहो, येऊन बसायला देणारच की. लागतं जवळ. आपण नव्हतो का आपल्या हं, पालकांना हो त्रास ना. देत शाळेत आणि जायचं ते म्हणल्यावर. नेमकी तेवढीच वेळ असते त्यांची निघायची, मग ते थोडस साहजिक आहे, मॅनेज साहजिक. करायला वेळ लागतो. हा. करेक्ट, हाथी करेक्ट. अगदी बरोबर. हाथी 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 धीरे धीरे चलता है. हा, म्हणजे म्हणजे हत्ती हाती हळूहळू हळू हळू चालतो चालतो. हा, चालतो. गजः हा. आता याच्यासाठी शब्द आहे शनैही शनैही. अच्छा, ह्याच्या शीघ्रच्या विरुद्ध किंवा सत्वरच्या विरुद्ध धीरे का? धीरे. हा, हळूहळूला शनै शनै. शनय शनय शनैही शनैही चलती. शनय चलती. माझ्या मते कुठल्या तरी आपण श्लोकात होतं का हो, शनैही शनैही. शनिदेवाचा ते शनिदेवाचा शनै शनैरुपरमे. गीतेत आहे. गीतेत आहे हा. बघा. मी म्हणलं ना, कुठंतरी हा शब्द मी ऐकल्यावर का वाटतोय. माझी गीता पाठ नाही बरं का, आणि अभ्यासही नाहीये, पण ऐकलं कुठेतरी असं आहे, एवढं मात्र नक्की आठवत आहे. कुठला श्लोक वगैरे काही आठवतोय लताताई? नाही, विद्याताईंचा पाठ आहे नाही का, गीता त्या म्हणतात. पण त्या फक्त माझ्या ते 12 आणि 15 म्हणता ना तुम्ही ताई? मला पूर्ण विद्याताई? वाक्य नाही, नाही एकच सर, वाक्य आठवतं. 12, शनै 15 शनै. आणि 16 पाठ आहे माझा, पण बाकीचे रोज 2-2 अध्याय वाचते मी. बरं, मग तुम्हाला आठवतंय शनैही शनैही कुठं आलाय हा, नाही आठवत आहे एवढं. गीतेमध्ये? बरं, नाही ठीक आहे. आता. हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. म्हणजे आम्ही त्या गीतेच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त निरक्षर आहोत असं आम्ही म्हणू. नाही असं काही नाही. हा, चालेल, ठीक आहे. हाती धीरे धीरे. कोणतरी विचारत होतं काहीतरी. विशाखाताई विचारत होत्या का काही? नाही, मी नव्हते विचारत. अच्छा, बर, ठीक आहे. नाहीतर मग आपण 11व्या वाक्यावर जाऊ. कोण होतं आता? सर 6व्या अध्यायात माझं आहे. झालं सर. ओ, माझं बर, झालं 6व्यात आता. आहे का? 6व्या अध्यायात आहे. शनै शनैरुपरमेत् बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि न चिंतयेत. हे मला आता चांगलं सांगितलं. मी माझ्या बायकोला विचारतो, कारण की तिचा 6वा अध्याय सरांच्या वर्गामध्ये झालेला आहे. आता त्या लोकांचा 9वा अध्याय संपतोय गीता वर्गात. त्यामुळे मी तिलाच विचारेन आता. ती जरा मला शब्दाचा अर्थ सांगेल श्लोकातल्या. मलाही खात्री नव्हती, मी पुस्तकात बघूनच सांगितलं. अहो, हरकत नाही ताई, पण तुम्हाला तो मी अध्याय आणि तो हो श्लोकापर्यंत ना. तुम्ही गेलात, हे काय कमी आहे? हो. खूपच छान. चालेल. कोण घेणार होतं? माझ्या मते लताताईंचं झालं होतं आणि आपण आताही नाहीये. तुमचीच पाळी येईल का 11वं करायला ताई? निशिगंधाताई? माझं झालं आता सर. हा, म्हणून तर मी निशिगंधाताई म्हणतोय, कारण की आपण आताही नाहीयेत आज. हाँ हाँ, परंतु घोड़ा तेज चलता है क्या वासु? हा, हो हो. अश्वः शीघ्रं धावति. हा, किंतु परंतु अश्वः शीघ्रं किंवा वेगेन धावति. किंतु बरोबर आहे. किंतु हाँ आपण म्हणतो ना, किंतु परंतु हे काही करत बसू नको, आता पटकीने ते कर. किंतु नुसतं तू पण चालेल का सर? तू पण चालेल, पण तूचा जास्त उपयोग तर म्हणून होतो. हाँ, किंतु जास्त बरोबर आहे. किंतु
म्हणजे खऱ्या अर्थी परंतु, म्हणजे आता बघा आधीचं वाक्य काय होतं, काहीतरी आपण वेगात हा वगैरे, त्याच्याशीच असेल. हत्ती वेगात हळूहळू चालतो. आता हा, हत्ती हत्ती हळूहळू चालतो, परंतु परंतु घोडा घोडा मात्र धडपडतो. जोरात पळतो. हा, बरोबर आहे. आणि म्हणून इथे परंतु आहे. हम्म. म्हणजे हा परिच्छेदाचा भाग आहे ना सगळा, हो हो हो. म्हणून इथे किंतु आलाय. पण छान, प्रश्न चांगला आहे. 12 कोण आहे आता तुमच्या नंतर? सीमाताई. सैनिक घोड़ों पर बैठते हैं. हा, सैनिक आता इथे घोड्यांवर लीट लक्ष द्या बरं का ताई, है वर अनुस्वार आहे, म्हणजे अनेक वचनी आहे, आणि बहुवचनी घोड्यांवर आहेत. सैनिक म्हणजे एक सैनिक नसून अनेक सैनिक आहेत. सैनिक. आणि घोडों पर म्हणजे अनेक घोडे आहेत. हम्म. हा, हे आपल्याला हिंदीचे जरा थोडे बारकावे बघायला लागतात, बाकी काही नाही. हा, मग आता करा, अनेक सैनिक अनेक घोड्यांवर बसतात. अनेक अनेक जरा सैनिक सोडून द्या, पण मी तुम्हाला बहुवचन लक्षात यावं म्हणून म्हणलो. हो. सैनिकः पंचमी लागेल ना, अश्वाय घोडों पर. आता कोणाच्या, मी अश्वा मगाशी कसा वापरलो आपण, गजस्य उपरी, म्हणजे घोड्यांच्या वर. हत्तीच्या वर, तसं घोड्यांच्या वर, म्हणजे षष्ठीच वापरायची आपल्याला. सैनिक हा, अश्वस्य सैनिक उपरि का सैनिकाः. सैनिकाः हा, देवस्य घोड्यांच्या. घोडा अश्वानां हा, उपरि अश्वानाम उपरी उपविशन्ति. उपविशन्ति, अगदी बरोबर. एक मिनिट बघा, उपरी आरोहन्ति. तिष्ठन्ति, उपविशन्ति, आरोहन्ति, सगळं चालेल. फारच छान. बघा, म्हणजे आता तुम्ही ह्या धड्यामध्ये उपरी हा शब्द वापरायला शिकलात. जेव्हा आपण एखाद्या वाहनावर बसतो किंवा एखाद्या प्राण्यावर बसतो, त्यावेळेला उपरी वापरायला आता आपण आजपासून शिकलो. आता बघा, आपण नेहमी मोटरसायकल असते किंवा आपली स्कूटर असते, त्याच्यावर आपण त्याच्यावर बसतो, बरोबर. पण जर का मोटार गाडी असेल तर काय होतं, आपण त्या मोटार गाडीच्या आत बसतो, बरोबर. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, याने. यान म्हणजे वाहन, बरोबर. आणि मोटार गाडीला जनरली यान म्हणतात, बरोबर आहे. म्हणून मग त्या ठिकाणी याने वापरायचं. पण जर का आपण मोटरसायकलवर बसणार असो, तर मोटार सायकलस्य उपरी. मी आता मोटरसायकलचा शब्द मला आता लक्षात नाही, म्हणून मी सरळ मराठीत ठोकणार. लक्षात आलं, उपरी आणि सप्तमी कधी वापरायची आणि षष्ठी अधिक उपरी कसं वापरायचं. हा, पुढचं कोण करणार आहेत आता? सीमाताई नंतर विद्याताई. घोड़ों पर बैठकर वे युद्ध करते हैं. हा, आता वे म्हणजे कोण? सैनिक. कारण की आपण सैनिक. आता सैनिकांबद्दल बोललो की सैनिक घोड्यांवर बसतात आणि घोड्यांवर बसून ते युद्ध करतात. अश्वानाम उपरी. हा, स्थित्वा. स्थित्वा, मी म्हणलं ना, एक बसून करून असं जेव्हा असतं त्यावेळेला आपण त्वा प्रत्यय लावतो. स्थित्वा. अश्वानाम उपरी स्थित्वा वे. हा, ते म्हणजे तेच, बरोबर आहे. ते युद्धम. हा, कुर्वन्ति. हा, बरोबर आहे. हा, आता बघा, इथे आरुह्य पण चाललं असतं का. आता रुह रोह हा धातू आहे,
आरूढ रोहण करणे म्हणजे त्याच्यावर बसणे या अर्थी, बरोबर आहे. हा, पण तिथे मात्र आरुह्य झालं. का झालं तर मागे आ हा उपसर्ग लागला. जेव्हा आ हा उपसर्ग असतो, एखाद्या धातूला लागतो किंवा कुठलाही उपसर्ग, तेव्हा त्याचं त्वा प्रत्यय न होता य य हा प्रत्यय लागतो त्याला, आणि म्हणून आरुह्य झालं. आणि माझ्या मते हा शब्द आपल्याला गेलाय, आरुह्य आरुह्य कविता कविता शाखा 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 वंदे वाल्मिकी कोकिलम. बघा, रक्षित. मी तेच म्हणते. हे असे ना शब्द आपल्याशी बोलायला लागतात हळूहळू. अरे हा शब्द इथे होता, आणि तिथे जर त्याचा अर्थ तो असेल तर याचा अर्थ इथेही तो हाच आहे. येते लक्षात. अश्वानाम हा हो. हा, अश्वानाम उपरी स्थित्वा उपरी म्हणा, स्थित्वा किंवा अश्वानाम उपरी आरुह्य, किंवा आरुह्य अश्वानाम उपरी उपविश्य उपविश्य ते ते युद्धम युद्धम कुर्वन्ति. कुर्वन्ति. आता पुढचं वाक्य बघू आपण. तर तेंडुलकरांनंतर कोण आहेत? विशाखाताईच आहेत. मी आली ऍक्च्युली. हो, अच्छा, तुम्ही आलात का ताई? नाही आणि जमलं. कपिलजी आलेत का? नाही, त्यांना काम आहे, नाही जमलं. बर, ठीक आहे, घ्या मग ताई तुम्ही. ऊंटों पर बैठकर युद्ध नहीं करते. आता उंटाला शब्द उष्ट्र. नाही. उष्ट्र. उष्ठ. उष्ट्र. उष्ट्र म्हणजे उष्ट्रह उष्ट्रानाम. म्हणजे उष्ट्रह म्हणजे एक उंट. हा. अनेक उष्ट्र पाहिजे आपल्याला. हा, म्हणजे उष्ट्रानाम उपरी स्थित्वा ठीक आहे. युद्धम न कुर्वन्ति. हा, म्हणजे म्हणायचं काय आहे की ते जे योद्धे आहेत सगळे, ते घोड्यांवर बसून युद्ध करतात, ते पण उंटांवर बसून उंटांवर करत नाहीत. बसून नाही करत. हा, कारण की ते आखाती देशांमधले योद्धे नाहीयेत. हा. आखाती देशांमध्ये उंटांवर बसून योद्धे पूर्वी युद्ध करायचे, आणि अजूनही करतात. म्हणजे जर का खरेच ते योद्धे असतील आणि जे युद्ध करणारे असतील तर ते आजही उंटांचा वापर करू शकतात, करतात. उष्ट्रानाम उपरी स्थित्वा, जे तुम्ही म्हणलात, युद्धम न कुर्वन्ति. न कुर्वन्ति. पुढचं कोण घेत आहे आता? तुमच्या मी आहे. नंतर विशाखाताई. आता ऊंट रेगिस्तान में चलते हैं. हा, उष्ट्राः मरुभूमौ हा, भूमीचं चरन्ति. भूमऊ झालं. चरन्ति. चलंती चलंती. चलन्ति. हा, उष्ट्राः मरुभूमौ भूमौ चरन्ति. बरोबर. चलन्ति. किंवा मरुप्रदेशे म्हणलं तरी चालेल. भूमीच्या ऐवजी जर का प्रदेश अशा शब्द वापरला तर प्रदेश होईल. हा, कोण विचारत होता का काही? नाही ना. नाही. हा, म्हणजे मरुभूमी म्हणा किंवा मरुप्रदेश, त्यानुसार तुम्ही बनवा. भूमी हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, मतीप्रमाणे चालणार तो. बरोबर. पुढे कोण घेत आहे? सुकेशाताई. सुकेशाताई. बरं, आपण पुढे जाऊ मग मोहिनीताईंकडे. आपण छायाताईंकडे हो जाऊ. सर. हो सर. हा हा, घ्या मोहिनीताई. पण हा, वे साठी ते. नाही ताई, पहिले आम्हाला वाक्य वाचा. वे खूप पाणी पिते है. हा, खूप म्हणजे पुष्कळ या पुष्कळ. अर्थी आहे. हा, म्हणजे इथे बहु म्हणून आपण यूज करू शकतो. हा, ते बहु जलम हा, पिबती. आता विपुलम वापरायचं इथे. हा, विपुलम जलम जलम पिबंती.
बरोबर आहे. हं. बहु म्हणजे पुष्कळ या अर्थी होतात बरं का ताई. हो आणि सर. विपुल म्हणजे खूप. खूप. हा. आणि खूप आणि पुष्कळ याच्यामध्ये खरा फरक आहे. सूक्ष्म फरक आहे पण आहे. हो सर. हा. लक्षात ठेवेल मी आता. नाही हे हळूहळू हे बघा आपण काही सगळे मराठी साहित्याचे विद्यार्थी नाही आहोत त्यामुळे आपण याचा कधीच विचार करत नाही. आज ज्या तुम्ही चुका करतायत त्या चुका काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी मी करत होतो. त्यात नवल काही नाहीये. आपल्या मातृभाषेशी आपला सुटलेला संबंध हे त्याचं हे प्रात्यक्षिक आहे. हो सर. हरकत नाही. सॉरी. काय ते घेता पुढचं वाक्य? हो सर. हिरण बडा सुंदर प्राणी है. हा. हिरण म्हणजे मृग. मृगः बडा गहू. कौ हा. किंवा अतीव सुंदर सुंदर म्हणा तुम्ही. मृगम अति सुंदरम अतीव सुंदरम. अतीव सुंदरम प्राणी आता म्हणजे सुंदर रह म्हणायला लागेल बरोबर आहे. एकच एकाविषयी बोललेले. हा कारण की हिरण एक आहे ना. अं, आणि इथे है जो आहे ना त्याच्यावर टिंब नाहीये अनुस्वार नाहीये. अस्ति. हा. तर अनुस्वार असताना इथे है वर तर याचा अर्थ हे अनेक हरण असं दर असतं. हो. हिरण हा. हरिण म्हणजे मृग अतीव सुंदर पशु अस्ति. अस्ति. करेक्ट. पशु प्राणी म्हणजे पशु हम्म. अस्ति. मृग अतीव सुंदर पशु अस्ति. ठीक आहे. हो. आता पुढे जायचं आपण लताताईंकडे. हो. यह आश्रम में रहता है. हा. य म्हणजे आता आपण कोण हरणाविषयी बोलतोय. हा. मग तो मला अयम वापरायचं का यह? हा. आता तुम्ही यह म्हणजे अपेक्षा आहे की तुमच्या जवळ ते हरिण आहे. पण तुम्ही स्पर्श नाही करत ना. आपण काही कधी प्राण्यांना असं एवढ्या जवळून स्पर्श नाही करत. मग हा. अयम म्हणायचं का? नाही आता हरिण म्हणजे तो आहे बरोबर. तो म्हणजे पुल्लिंग आहे म्हणजे अयम होईल. अयम. अयम आश्रम आश्रम में म्हणजे आश्रमे आश्रमात निवसती सप्तमी. किंवा तिष्ठती. सप्तमी विभक्ती झाली ना. सप्तमी विभक्ती झाली. आता बघा त्या हरणाच्याच बाबत आपण पुढे बोलतोय. निशिगंधाताई तुमचाच नंबर असणार आता. ताई बर ताई बहुतेक व्यस्त असतील. सीमाताई तुम्ही घेता. सीमाताई. अरे हाँ सॉरी मी पण म्यूट वरच वाचलं. ऋषी मुनी इसे अन्न खिलाते हैं. हा. ऋषी मुनी म्हणजे ऋषी हा शब्द आपण शिकलोय कवीप्रमाणे. ऋषी मुनी कवयः म्हणायचे. हा. ऋषयः ऋषयः इसे म्हणजे ह्याला अयमचं अयमचं ठीक आहे हरकत नाही. इमम. इमम. हा. आणि मध्यंतरी तुम्ही दिलीपजींनी त्यांच्या वर्गासाठी आणि आपल्या वर्गासाठी काही PDF फाईल पाठवल्यात त्या बघितल्यात का? या सगळ्या जी सर्वनाम आहेत ना त्याची खरी त्यांनी सर्व विभक्ती रूप तुम्हाला दिलेली आहेत. हो सर. तर त्याचा प्रिंट आउट करून तुम्ही बघताय का? मी प्रिंट आउट नाही काढले. हाताने लिहायला सुरुवात केली. जसं आता आपलं विभक्तीचं ते तुम्ही देवाय म्हणजे